आता सध्या आपल्याकडे एक उत्तम गोठा आहे. हा पण आहे मग सध्या कोणाला जर गोठा उभा करायचा असेल, हा ओके, तर मग त्याचं उत्तम प्रकारे नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे? हे बघा आता गोठ्याचं नियोजन करताना पहिली गायची निवड करणं गरजेचं आहे. ओके. हा गायची निवड गोठ्याचं काम असं आहे ज्याला लक्ष्मी असं आपण असं म्हणतो लक्ष्मी दार्जिन राहते त्याच्यासाठी खूप योग्य येतो. हा एक आपलं एकदम साध्या पद्धतीत सांगतो मी बरं का. मग आता माझा खूप मोठा अनुभव गायांमध्ये दुधाचा. तर दूध धंद्यासाठी आपण गाय निवडताना चांगल्या निवडल्या पाहिजे. त्यांना गोठ्याचं व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे. चाऱ्या पाण्याचं व्यवस्थापन चांगलं झालं पाहिजे. त्यातून दूध धंदा एकदम भारी एकदम व्यवस्थित आहे. दूध धंद्यासारखा पर्याय चांगला व्यवसायच नाही शेतकऱ्यासाठी. म्हणजे शेतकऱ्यांनी जर कोणता जर शेतीच्या रिलेटेड जर व्यवसाय करावा ना तो म्हणजे दूध धंदा शेतकऱ्यासाठी पर्याय मार्ग आहे. आता या सध्या परिस्थितीला आपल्याकडे किती गाय असतील? माझ्याकडे आता 15 गाय आहे आणि छोट्या कारवडी 2-3. 2-3 का? म्हणजे सकाळपासून कसं नियोजन लावता तुम्ही? हे बघा आता आमचं गायांचं नियोजन असं राहतं. पहाटे 5 वाजता आम्ही उठतो. पहाटे 5 वाजता उठलो का गायांचं शेणपाणी ओढून गावानी बिवानी साफ करून आमचं खाद्याचं काम खाद्य टाकीतो. मग त्याच्यानंतर धारा काढायचं काम चालू होतं आमचं. 6-6:15 वाजेपर्यंत धारा काढून झाल्या मग चारा कुट्टी करून चारा टाकून दिला जातो. आणि चारा टाकून दिला का आम्ही 9 वाजेपर्यंत गोठ्यात येत नाही. परत 9 वाजता एकदा पाणी पाजल्या का त्या बसून जातात. मग त्याच्यानंतर 3 वाजताच काम. 3 वाजता काम झालं का मग चारा टाकणे पुन्हा खाद्य टाकणे मग एक परत 5-5:30 वाजता धारा काढणे. आमचं दिवसभराचं असं नियोजन आहे. हा गोठा मी जो बघतोय आपला हा मला बंदिस्त वाटतोय. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. गोठ्याचे 2 टाईप असतात माझ्या मतेवर. हा नाही बरोबर आहे ना. आणि एक बंदिस्त. मग तुम्हाला त्या दोघांपैकी कोणतं योग्य वाटतं? आता आहे ना मुक्त संचार खूप चांगला आहे. पण आमच्याकडे थोडी जागेची अडचण असल्यामुळे मुक्त संचार नाही करता आला. आणि पण आमचं हे गोठ्याचं हे सुद्धा नियोजन खूप चांगलं आहे. मॅट टाकलेलं आहे खाली. कोब्याचा त्रास नाही गायांना कधी काहीच नाही. आणि एक जागा व्यवस्थित आमची एकदम भारी सोय. मग आता ज्याला जर गोठ्याच्या धंद्यात उतरायचं त्यांनी कुठपासून सुरुवात केली पाहिजे? एक गाय घेतली पाहिजे? नाही 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 मग त्याच्यात तर सर्वात मोठी चुकी होती. तुम्ही एक खटी जर जनावर घेतले ना ती सक्सेसच होऊ शकत नाही. एक गायपासून धंदा करेल तो सर्वात मोठा सक्सेस होईल. कारण एक गाय घेतली ती मॅच झाली दुसरी आणायची दुसरी घेतली पुन्हा तिसरी आणायची असा हळूहळू गोठा जर वाढत झाले गेले सो अनुभव येतो आणि दूध धंदा सुद्धा चांगला व्यवस्थित होतो. दुग्ध व्यवसायासाठी गायी कोणत्या महत्वाच्या आहे? ते एचएफ म्हणतात आपण, काही म्हणतात पंजाबच्या गायी चांगल्या, काही म्हणतात गावठी गायी चांगल्या, गिर गायी चांगल्या. मग तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या अनुभवातून कोणत्या गायींचा व्यवसाय केला पाहिजे? नाही आता दूध धंद्या करता एचएफच आहे आपल्याकडं. आता पंजाबची का असं ना पंजाबला एचएफच आहे आपल्याकडे एचएफच आहे. सर्वसाधारण आता पंजाबच्या गाया आपल्याकडे मॅचच नाही होऊ राहिल्या. आणू राहिले लोक पण मग मॅच नाही होऊ राहिले. आपल्याच भागातल्या गाया गोळा करणे दूध काढणे खूप चांगला व्यवसाय. आणि मग घरच्या कालवडी तयार करणे बस. त्यांना वातावरण मॅच न होण्याचं काय कारण असू शकतं? नाही मग आता आपल्याकडचं क्लायमेट आणि तिकडच्या क्लायमेट मध्ये फरक असणारच आहे ना. आणि प्रवास होतो खूप गायांचा 2-2 हजार किलोमीटरचा प्रवास होतो. तो त्याच्यातून उठताच त्याला 8-15 दिवस निघून जातात. बरोबर आहे. आणि त्या 15 दिवसात ती जर नाही उठली तर ती कधी उठून जाते? कायमची उठूनच जाते त्याचं नाही सांगते. बरोबर आहे विषय नाही. बरोबर आहे. पण अलीकडे काय होतं माहिती काय लोक शेतीला धरून दुग्ध व्यवसायाकडे पण वळण्याच्या याच्यामध्ये. आता काय होतं माहिती का गायी वगैरे जर आपल्या गोठ्यामध्ये असल्या तर आजाराचा प्रादुर्भाव जास्त असतो. पण नॉर्मली कोणकोणते आजार आपल्या गायींवरती येतात? आता आहे ना आमच्या गोठ्यामध्ये ना तसा आजारच नाही. एखाद्या वेळेस फक्त ताप बीप येतो बाबा. एखाद्या वेळेस नॉर्मल एकदम मस्टायटिस वगैरे. बाकी काहीच नाही एकदम व्यवस्थित आहे. आणि गाय भरण्याला डॉक्टर आहे आमच्याकडे फक्त बस. बाकी आजारच नाही. काही गोचिड ताप कधी मध्ये येतो जास्त करून नाही. नियोजन चांगलं असल्यामुळं एवढा त्रास नाही आमच्या आजार पाण्याचा. आजार पाणी न येण्याचं कारण सांगतो स्वच्छता राखणं खूप गरजेचं. स्वच्छता राखणं आणि वेळोवेळी आपलं लसीकरण करणं जंताच्या गोळ्या देणं. आणि नियोजन असं आहे का आमचा किती शेतीचं काम असू दे आमचं नियोजनामध्ये बदल होत नाही. ज्या टायमिंगला चारा आहे त्याच टायमिंगला चारा जातो त्याच टायमिंगला दूध काढलं जातं त्याच टायमिंगला पाणी पाजलं जातं. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहे दूध व्यवसायामध्ये. एक आतला प्रश्न मी विचारतो. समजा जर घरचं लग्न असलं एकदम जवळच मुलाचं म्हणा मुलीचं बरोबर आहे. मला बोला तुम्हाला कसं काय नियोजन करता येईल?
हे बघा, आता तुम्हाला मी अगोदर म्हटलो मी का घरचे माणसं पाहिजे. आमचं कुटुंब खूप मोठं आहे आणि आता मी घरचे लग्न केले, आमचे लग्न झाले, सगळ्यांचे लग्न झाले, पण अजूनपर्यंत असं घडलं नाही का गायांना चारा पडला नाही त्यावेळेला आणि टायमिंग चुकला नाही झालं तरी सुद्धा नाही. घरच्या लग्नात नाही झालं, बाहेरच्या रिलेटिव्हच्या लग्नामध्ये नाही झालं. एक गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी ते म्हणजे उत्तम नियोजन शेतीसाठी असणं गरजेचं आहे. सकाळी 5 वाजता उठून माणसं जर कामाला सुरुवात करत असतील तर आजकालच्या तरुणांनी बोध घेणं गरजेचं आहे. ढुंगणावर ऊन पडेपर्यंत झोपणाऱ्यांना पण हे एक आदर्श आहे, बरोबर की नाही? आदर्श ठेवला पाहिजे. आजपर्यंत जेवढे लोक यशस्वी झाले ते सकाळी त्यांनी सूर्याला उठवलेलं आहे. बरोबर. ज्यावेळेस सूर्य आपल्याला उठवतो ना त्यावेळेस आपली गलफड कुठेतरी होते. ही गोष्ट आपण त्याच्यामधून शिकणं गरजेचं आहे. उत्तम नियोजन शेतीसाठी गरजेचं आहे. गोठा जर कोणाला बांधायचा असेल तर सुरुवात तुम्ही ऍट अ टाइम 10 गाई घेऊन अजिबात करू शकत नाही. एका गायीपासून सुरुवात करा, कालांतराने त्याच्यामध्ये वेळ घालवा, वेळ जाऊ द्या, शिकून घ्या, मग तिथून पुढे त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता मी चाऱ्याकडे येतो. मुरघास वगैरे बनवतात, हो बरोबर आहे? मुरघास बनवतात. मग ती मुरघास कसं बनवतात? मुरघास आहे ना, आपण आता मुरघास बिटीवर मका आली का, ती मका आहे किंवा स्वीटकॉर्न मका आहे मोडून गेली बा, म्हणजे कंच खुडून गेले, तिच्यावाली कुटी करून मुरघास बनवतो. मुरघास पण मग ती किती दिवस आपण ठेवलं पाहिजे, किती दिवसानंतर चालू केलं पाहिजे? आता आहे ना तसं मुरघासाची पद्धत अशी का 40 दिवस एकदा बॅग भरली का 40 दिवस बॅग ठेवायला पाहिजे. पण काय नाही, 20-25 दिवसानंतर फुडली ना बॅग, काय अडचण येत नाही. 21 दिवसानंतर फुडली ना काय अडचण येत नाही. पण योग्य जर तयार करायचा असेल मुरघास तर 40 दिवस बॅग भरलेली राहिली पाहिजे. त्याच्यात मीठ वगैरे टाकतात ना? मीठ टाकीतो किंवा गुळाचं पाणी टाकीतो. काय कारण असतं? गुड येते बा चाऱ्याला. गुड. हो. आता आपण इथं गोट्यामध्ये बसलो, इथं मुरघास मला दिसतोय चांगला सुगंध येतोय. अत्तराच्या सुगंधा किंवा मग शेणच्या सुगंधापेक्षा हा सुगंध केव्हाही चांगला, कारण की हे सुगंध ज्या वेळेस गायीच्या पोटात जातात तो दुधासारखा सुगंध आपल्याला देतो आणि त्यानं माणसं तृप्त होतात. बरोबर आहे. तुम्हाला मी त्यांच्यात नॉर्मली एक छोटासा व्हिडिओ गोठ्याचा काढून पण दाखवतो, म्हणजे तो आपल्याला शेवट सोडता येईल. चला आजच्या व्लॉगला इथंच एंड करूयात. भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत व्लॉग मध्ये. आणि तुमचं पुण्याचे एक वार आभार. हसत राहा, खेळत राहा, आनंदित राहा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.